नेऊन ठेवला आहे. आज मात्र तो गाव मर्यादित स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा पहिला सामना खेळतोय. या स्पर्धेची सुरुवात सुद्धा त्याच्याच फलंदाजी झाली होती. आजच्या दिवसाची सुरुवात त्याच्याच फलंदाजी झाली आहे. सुरुवात पहिला चेंडू अभिषेकचा संकेतला बरोबर 10:20 हा अतिशय उत्तुंग फटका मिड विकेट स्केअरलेगच्या डोक्यावर गेलेले चेंडू पहिला षटकार. इथे मात्र तो आता इरादा स्पष्ट करतोय. हवाई मिळत नाही. पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकतोय अभिषेक संकेतसाठी. हा मात्र सरळ मारलेला चेंडू बॉलरच्या डोक्यावरून गेलेला षटकार. पहिला षटकार स्ट्रेट हाफ व्हॅली शॉट. ओचा इशारा होता पण मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून गेलेला हा षटकार. पुण्याला लागोपाठ षटकार मारतोय. आक्रमक पवित्रा स्वीकारताना संकेत आपल्याला तो चांगला संकेत देताना या गोलंदाजाला हल्ला मात्र करतोय. आणि खरी गोष्ट आहे की क्रिकेटमध्ये पहिला चेंडू मात्र जो गोलंदाज टाकायचा आहे तो आक्रमक चेंडू टाकायचा. आणि इथेच कुठेतरी अभिषेक मला वाटतं कमी पडला थोडासा. कारण कधीही गोलंदाज पहिला आक्रमण करायचं असतं, दबदबा निर्माण करायचा असतो पहिल्या चेंडूवरती. पण दबदबा अंगावर गेला असा खेळाडू कोण आहे तो संकेत आहे समोर. कुठल्या नो बॉल फ्री हिट मिळते. एकूण 7 धावा मिळत आहेत इथे. फ्री हिटचा सुद्धा सोने पे सोहागा मिळतोय. चांगलीच मेजवानी संकेतसाठी आणि संघासाठी. दबाव जगावून खेळणारा हा खेळाडू मात्र 2 षटकार मारतोय. अभिषेकवरती दबाव टाकतोय, आक्रमण करतोय. खरोखरच पहिल्या या 2 चेंडूवरती हल्ला करतोय तो संकेत. आपल्या बॅटमधून तुफान फटकेबाजी करताना तोफेमधून जसे गोळे बाहेर पडतात तसे चेंडू मात्र तो बॅटने सीमेरेषेच्या बाहेर पाठवतोय. गोलंदाजी बदलली जाते. योगेश गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू टाकतोय संकेतसाठी. हा मात्र उत्कृष्ट चेंडू योगेशचा. खरोखरच योगेशने मात्र चांगला चेंडू टाकलाय. चांगला कमबॅक करताना योगेश. पुन्हा नोचा इशारा. थ्रो बॉल टाकलाय असा पंचांचा निर्णय इथे येतोय. इथे मात्र स्केअरलेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू सीमेरेषे लगत जातोय. चौकार होतोय का फ्री हिट आहे. पुन्हा एकदा 2 बॉलर इथे थांबवले जात आहेत. नो प्लस. अभिजित जडियार संकेतसाठी. हा फुलटॉस चेंडू
आणि स्केर्लेच्या डोक्यावर तिसरा षटकार. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाची सुरुवात मात्र येथे भयानक होते. नोचा इशारा पुन्हा एकदा होतोय. फ्री हिट पुन्हा एकदा मिळते. 3 नो बॉल होते, 3 फ्री हिट मिळत आहेत, 3 षटकार मारतोय संकेत. दुसरा दिवस मात्र गाजवतोय संकेत कडू. स्वतः मात्र तो तोड गोड करतोय सगळ्यांचं. बाकी समोरच्या संघाला मात्र कडू कडू असा काढा पाजतोय. हा मात्र पुन्हा एकदा हा षटकाच्या दिशेने बाहुबली शॉट. हा बाहुबली शॉट आहे. संकेतच्या बॅटवर लागोपाठ चौकार मारतोय. षटकाराचा चौकार मारताना प्रत्येक चेंडूवरती तो चौकार मारतोय. सीमेरेषेच्या बाहेर पाठवतोय. बॉल द्या. आक्रमक होताना आणि कुठेही चेंडूला दयामाया न दाखवताना लेग साईडला चांगले फटकेबाजी करतोय. तुफान बल्लेबाजी करताना दे दनादन षटकार. इथे धावांचा पाऊस पडतोय. षटकाराची बरसात करताना आपल्याला दिसतोय संकेत करू. कोण रोखणार त्याला? कोणी रोखू शकत नाही. स्कोर काय आला? 29 धावा. पहिलं षटक अजून चालू आहे. 3च चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावा झाल्यात 29. हलकासा कट होतोय. स्केअर लेगच्या दिशेने आलेला हा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. अतिशय तुफानाची फलंदाजी करताना संकेत. खरोखरच संकेत बद्दल जर बोलायचं म्हटलं तर 1-2 रन लेकर क्या करेंगे, चक्का मारे बिना मजा नाही आता. हे संकेतसाठी लागू होतोय. प्रत्येक चेंडूवर षटकार मारतोय. हा मात्र सरळ लॉंग ऑन शतकावर षटकार. पुन्हा एकदा ही मॅन शॉट. आज काय खाऊन आलाय? किस चक्के का आटा खाता है ये खिलाड़ी कुछ पता नहीं. हर एक बॉल पे छक्का मार रहा है. हा शेवटचा चेंडू संकेतसाठी. चांगली तुफान अशी फलंदाजी करताना वादळ मात्र येत आहे सुरुवातीलाच ते संकेतच्या नावाचं. आणि या मैदानाचा राजा ठरतोय संकेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 1 धाव घेतोय. एक चतुर असा हा फलंदाज पुन्हा स्ट्राईकला येतोय षटकाराची बरसात करण्यासाठी. सदतीस धावा पहिल्या षटकामध्ये. एक विक्रम या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये कोर्लेवाडे किंग्स संघाचा हा खेळाडू संकेत पहिल्या षटकामध्ये 37 धावा करतोय. वैयक्तिक 37 धावांवरती, वैयक्तिक 34 धावांवरती खेळतोय. तुफान अशी फटकेबाजी करताना खरोखरच संकेत तुला सलाम करावा लागेल. तुझ्या फलंदाजीला सलाम करावा लागेल. कृपया तुकाराम असे जे आले त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. पाहूया दुसरं षटक कोण टाकतोय. अमित. संकेतसाठी पुन्हा एकदा संकेत स्ट्राईकला येतोय. राईट मध्ये मारा. हा मात्र चेंडू डोक्याच्यावर नोचा इशारा. पहिला चेंडू नो होतोय आणि फ्री हिट सुद्धा मिळतोय. इथे मात्र रेकॉर्ड होतोय. एक सामन्यामध्ये एका डावामध्ये 4 नो पडतात, 4 फ्री हिट मिळतात. तेवढाच फायदा संकेत आणि टीमला होतोय. संकेत मात्र षटकांची बरसात करतोय. हाही फटका सरळ आणि झेल घेण्याचा चांगला प्रयत्न. षटकार संकेतला मध्ये जीवनदान देतोय. केवढं महाग पडतंय हे विचार करण्यासारखी गोष्ट. हा क्षेत्ररक्षक मला वाटतं आज रात्री काही झोपणार नाही. कारण झेल सोडतो तर कुणाचा? संकेतचा. स्ट्रेट हाफ व्हॅली शॉट मारताना संकेत दिसतोय. ते खरोखरच चांगली फलंदाजी, चौफेर अशी फलंदाजी करताना, फटकेबाजी करताना. हा अंगावर टाकलेला चेंडू, थोडासा उंची असलेला चेंडू स्केअरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चौकार होतोय. नोचा इशारा. पुन्हा एकदा फ्री हिट. 5 नो बॉल, 5 फ्री हिट, 5 षटकार.
वैयक्तिक 26 धावांवरती खेळतोय. 49 स्कोर होतोय संघाचा. ऑफस्टॉनच्या बाहेर गेलेला चेंडू नोचा इशारा पुढे पंचांकडून नोचा मात्र इथे विक्रम होतोय. खरोखरच संकेत बद्दल जर बोलायचं असेल तर आम्ही सर्व प्रेक्षक हेच म्हणू की नजरे जमा के बैठे हैं हम, छक्के के इंतजार में, मत तोड़ना हमारा दिल तुम एतबार में. संकेत पुन्हा संकेत षटकाराच्या दिशेने पाऊल चेंडू मारतोय का? हा माझा षटकार पुन्हा एकदा शक्तिमान षटकार सरळ जातोय बॉलरच्या डोक्यावरून. त्याच्या खेळीचं हा मात्र नोचा इशारा होतोय. हलकासा टच करतोय ऑफ साइडने एकच धाव घेतोय. पुन्हा एकदा फ्री हिट. 6 नो बॉल, 6 फ्री हिट, 6 षटकार आणि संख्येच्या 50 धावा झालेल्या आहेत. हार्दिक अभिनंदन. पहिलं अर्धशतक मारताना इथे संकेत हाफ सेंचुरी. पहिला खेळाडू. विक्रम मात्र या मैदानावरती होतोय तो संकेतचा. 14 चेंडूमध्ये 50 धावा केलेल्या आहेत. एक विश्व विक्रम म्हणावा लागेल. आतापर्यंत जगामध्ये कुठल्याच फलंदाजाने एवढ्या कमी बॉलमध्ये हाफ सेंचुरी मारलेली नाही. हा मात्र हाफ व्हॅली शॉट आणि हा फ्री हिट होता. एक धाव. संकेत मात्र स्ट्राईकला येतोय. ऋतिक सुद्धा हुशार आहे. संकेतला स्ट्राईक देतोय. स्वतःही चांगला फटका मारला होता. फ्री हिट होता. झेल झाला.